नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील आणि पत्रकार निलेश म्हात्रे, धनराज गोपाळ आणि त्यांच्या काही मित्रांनी नुकतेच पोलादपूर येथील शिवभारत या ग्रंथाचे समकालीन लेखक कवींद्र परमानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी दिलीपभाई साबळे यांनी त्यांना याबद्दल विस्तृत माहिती दिली। यावेळी पत्रकार मित्रांकडून जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश म्हात्रेंसह तृप्ती भोईर, पोलादपूर। शिवरायांचं पहिलं शिवचरित्र संस्कृत महाकाव्यामध्ये लिहिणारे कवींद्र परमानंद नेवासेकर यांची ही समाधीस्थ। मूळचे नेवासकर हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा गावचे, जिथं ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला त्या गावचे। परंतु संस्कृत पंडित असल्यामुळे शिवरायांनी त्यांना हेरलं आणि आपल्या राज दरबारात राजकवी म्हणून कवींद्र एक पदवी देऊन त्यांना ते तिथं पद दिलं। आणि प्रत्येक मोहिमेमध्ये शिवछत्रपतींच्या, मग ती आग्र्यावर सुटका असो, अफजल खान वध असो, नंतर तुमचं पन्हाळगड असो, सगळ्या मोहिमेमध्ये त्यांच्याबरोबर हे असायचे। आणि यामध्ये त्यांनी पहिलं शिवचरित्र संस्कृतमध्ये लिहिलं आहे। शिवचरित्र पहिलं म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये एक नंबर शिवचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे। आणि सगळे संदर्भ त्यामुळे आता इतिहासकारांना, संशोधकांना सापडत आहेत। त्यांचं हे मूळ इथे मठ होता, मठाची वीर तिथं आहे, त्यांना पाण्याची वगैरे व्यवस्था इथे ते लिहिलं आहे त्यांनी। जसं दासबोध बिरवाडला शिवतर घरीला लिहिलं आहे रामदास स्वामी, तसं हे शिवभारत ग्रंथ जो आहे शिवचरित्रावर आधारित, तर पहिला हे इथं त्यांनी लिहिलेलं आहे। हा इथं मठ म्हणून प्रसिद्ध आहे, परमानंदांचा मठ। आणि त्याशिवाय इथे ते शिक्षण द्यायचे मावळ्यांना, युद्धकलेचं किंवा शैक्षणिक अशा तऱ्हेचं शैक्षणिक इथे त्यांचा उपक्रम मावळ्यांना चालू असायचा। आणि नेहमी शिवछत्रपती इथे भेटायला त्यांना यायचे किंवा हे तिकडे दरबारात रायगडावर असायचे। आणखी काय ह्या जर मूळ समाधीचं जीर्णोद्धार आपले त्यावेळेचे पोलादपूरचे सरपंच कैलासवासी गणेश आनंद करमरकर यांनी केलं। नंतर माजी आमदार शांतारामभाऊ फिलसे यांनी या बाबतीत हे काम केलं। आणि नंतर मग अशोकराव मोडक, प्राध्यापक अशोकराव मोडक यांनी या समाधी स्थळाचं जीर्णोद्धाराचं काम केलंय। आणि आता या ठिकाणी आम्ही 3 मजली इमारत बांधण्याचा आमचा विचार आहे, आमच्या ग्रामस्थांचा। तसा आम्ही तो प्रस्ताव गोगावलेकडे, आमदार आता मंत्री आहेत, त्यांच्याकडे देतोय। खाली एक हॉल 200-300 माणसांचा, म्हणजे पर्यटक येतील त्यांना बसण्यासाठी। शिवाय वरती दुसऱ्या पहिल्या माळ्यावर ऐतिहासिक सगळे संदर्भाचे पुस्तकं, म्हणजे तिथे शिवभारत पण ग्रंथ असेल, नवीन आवृत्ती आता ते चालली आहे त्याची, तो असेल। आणि इतर सगळे ऐतिहासिक शिवचरित्रावर असलेले अभ्यासक जे काही आहेत त्यांना संशोधन इथं करण्यासाठी इथं ऐतिहासिक आपण लायब्ररी इथे निर्माण करतोय। आणि तिसऱ्या माळ्यावर आपली लायब्ररी असेल संपूर्ण ह्याची, म्हणजे तिथं स्पर्धा परीक्षांचं नवीन मुलांना मार्गदर्शन होईल। स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन शिवाय त्याचे स्पर्धा परीक्षेचे जे व्याख्यानं येतात महाराष्ट्रातून देणारे, त्यांना आपण इथं बोलवणार आहोत। आणि शिवचरित्राचे व्याख्यान देणारे इथं आपण त्यांना बोलवणार आहोत। प्रत्येक शिवजयंतीला, शिवपुण्यतिथीला, शिवराज्याभिषेकाच्या वेळेस असे वर्षातून 2दा-3दा आपण ते कार्यक्रम शिवव्याख्याते इथं आणून त्यांचे आपण इथे व्याख्यानं ठेवणार आहोत। आणि शिवचरित्र गावोगावी जावं आणि महाराष्ट्रभर, देशभर आणि जगात हे जावं अशा तऱ्हेचं आमची कल्पना आहे। आणि शिवभारताचा हा उल्लेख फार महत्त्वाचा आहे की त्यामुळे आज जगाला, आपल्या देशाला शिवचरित्र कळलेलं आहे। कवींद्र परमानंद स्वामी यांचा शिवभारत ग्रंथाची मूळ प्रत सध्या कुठे आहे? मूळ प्रत तंजावरला आहे, एक खाली दक्षिणेमध्ये, जिथे सगळी मोठी लायब्ररी आहे। संपूर्ण व्यंकोची जे राजे भोसले होते, चुलत भाऊ, सावत्र भाऊ शिवाजी राजांचे, त्यांचं तिथं ते राजधानी तिथे होती तंजावरला, मद्रास।
तिथेच ते संपूर्ण ग्रंथ आहे. आणि दुसरी एक प्रत आहे की लंडनच्या लायब्ररीमध्ये आहे. आणि आता आवृत्त्या निघाल्यात ते आम्ही आता आणतोय. 10-15 पुस्तकं आपण इथे आणतोय. त्या दृष्टीने लोकांना वाचायला पण मिळेल. आणि आम्ही भेट सुद्धा काही देणार आहोत शिवभारतच्या. काहीतरी 70-80 पानाचं ते पुस्तक आहे. आवाज महामुंबई चॅनलकडून आपल्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.